नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सॉलेक्स एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सॉलेक्स एनर्जी लिमिटेडला KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? सोलार PV मॉड्यूलच्या मॅन्युफॅक्चर आणि सप्लायसाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डरची आणि मित्रांनो या ऑर्डरची टोटल किंमत आहे 4,510.92 मिलियन रुपीज, म्हणजे 451 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर सॉलेक्स एनर्जी लिमिटेडने 12 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 12 मे 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकतो 12 मे 2025ला. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया रिन्युएबल एंटर्स पॉवर परचेज पॅक्ट विथ RVUNL फॉर सोलार पॉवर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडच्या रिन्युएबल एनर्जी सबसिडरी कंपनीने RVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडसोबत पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? राजस्थानमधल्या आपल्या अपकमिंग 810 मेगावॅटच्या सोलार पॉवर प्रोजेक्टसाठी. चला आता बोलूया टेरा सॉफ्टवेअर आणि ITI लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टेरा सॉफ्टवेअर ITI कन्सोर्टियम विन्स ₹1,901 करोड भारतनेट फेज 3 प्रोजेक्ट इन नॉर्थ ईस्ट. तर मित्रांनो, टेरा सॉफ्टवेअर लिमिटेड आणि ITI या दोन कंपन्यांना जॉईंट व्हेंचरमध्ये भारतनेट फेज 3 प्रोजेक्ट मिळाला आहे नॉर्थ ईस्टमध्ये. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टची टोटल व्हॅल्यू आहे 1,901 कोटी रुपये. चला आता बोलूया JBM ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JBM ऑटो क्वार्टर 4 रिझल्ट नेट प्रॉफिट रायजेज 19% टू ₹66 करोड अनाउन्सेस फायनल डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JBM ऑटो लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 11%ने इन्क्रीज होऊन 1,646 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 1,486 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, JBM ऑटो लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने इन्क्रीज होऊन 66 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 56 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर JBM ऑटो लिमिटेडने 85 पैसेचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल, म्हणजे पेटीएमबद्दल. तर मित्रांनो, पेटीएम क्वार्टर 4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड लॉस नॅरोज टू ₹540 करोड रेव्हेन्यू फॉल्स 16%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएमने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट लॉस 540 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 550 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, पेटीएमचा रेव्हेन्यू आला आहे 1,912 कोटी रुपये आणि एक वर्षाआधी तो होता 2,267 कोटी रुपये, म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर 16%चे डिक्लाइन दिसत आहे. चला आता बोलूया पॉलिकॅब इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 55
92 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आली आहे 6,986 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,226 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आली आहे 6,986 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 553 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 734 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 464 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 734 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाली आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर पॉलीकॅब इंडिया लिमिटेडने 35 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,386 कोटी रुपयांनी वाढून आता आले आहे 3,598 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,768 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आली आहे 3,598 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,893 कोटी रुपयाच्या लॉसमधून आता आला आहे 412 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 498 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 412 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने 5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 13 मे 2025. चला आता बोलूया KEI इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEI इंडस्ट्रीज क्वार्टर 4 रिझल्ट. नेट प्रॉफिट जम्प्स 34%, रेव्हेन्यू अप 25%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEI इंडस्ट्रीज लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 34.4%ने इन्क्रीज होऊन 227 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 168.5 कोटी रुपये. तसेच KEI इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने इन्क्रीज होऊन 2,915 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 2,330 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.